सुजन, आकाशवाणीवरून त्यांची अनेक वेळा कीर्तनं झालेली आहेत. नागपूरचे प्रसिद्ध कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तन रत्न, हरिभक्तीपरायण डॉक्टर दिलीप बुवा डबीर यांच्याकडून बुवांनी कीर्तनाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरही बुवांची कीर्तन सेवा झालेली आहे. असे आपल्या सर्वांचे लाडके आणि विशेषतः विदर्भातले श्रद्धेय कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री आदित्यबुवा देशकर यांना मी गोपालकृष्ण मंदिर परिवारातर्फे विनंती करतो की त्यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनाला प्रारंभ करावा. काल मी विनंती केली होती, ज्या सद्भक्ताला पाकिट सापडलेलं असेल त्यांनी मंदिरात, ऑफिसमध्ये किंवा माझ्याकडे आणून द्यावं. हे पहा, काही गोष्टी अशा असतात, ड्रायव्हिंग लायसन आहे, आधार कार्ड आहे, जर कोणाला सापडलेलं असेल तर द्या, किंवा आणखी विचारून पहा. मी श्रद्धेय बुवांना विनंती करेन, आपल्या कीर्तनाची वेळ 9:15 ते 11 वाजेपर्यंत असणार आहे. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. सजयति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशुन्नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. धृत्वा दण्डे चरणयुगलं तिकडं वामहस्ते स्तोकं तदपि च पुनर्भक्षयन्तं चतुर्गैः. यस्मै कस्मै श्रीमुखकवलं प्रीतिपूर्वं ददानम्. ॐ कृष्णानन्दं नटवरतनं बाललीलं नमामि. वन्दे धूनिधरं दिव्यं दादादेवं दिगम्बरं सद्गुरुं सच्चिदानन्दं सुरवन्द्यं सनातनम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कार केशवं प्रतिगच्छति. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्यसिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा. कै भेटसी बा मजला सुभद्रा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती. करजोडितो कथे काळी आपणा सावे जवळी. कुंडली कवरदे हरिविठ्ठल तुकार. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवर्षि नारद महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोर. हरि जय जय राम.
हरी हरी जय जय हरी जय जय राम हरी जय कृष्ण हरी हरी जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम गोवर्धन गोपाल गोवर्धन धर गोपाल गोपालन रत गोवर्धन धर गोपालन गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी विहारी कृष्ण कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि हरि दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि हरि जय जय दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम जय जय राम जय जय शरणागत 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 दीन शरणी
राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटकटेवरी ठेवोनी कटकटेवरी ठेवोनी कटकटेवरी तुलसी हार गळा घासे पितांबर आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले मकर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी मकर कुंडले मकर कुंडले मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर माझेची सर्व सुख तुकामणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी सुंदर ते धानवते विटेवरी सुंदर ते धानवते विटेवरी करकटेवरी ठेवोनी करकटेवरी ठेवोनी करकटेवरी गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज जय जय गुरु महाराज जय जय परम ब्रह्म सद्गुरु 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 गुरु महाराज जय जय परम ब्रह्म सद्गुरु
जय जय गुरु महाराज जय जय परम जय जय गुरु महाराज जय जय परम जय जय गुरु महाराज जय जय परम जय जय गुरु महाराज 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 कुंडली कमरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय भगवती जगदम्बा माता की जय देवर्षि नारद महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति रंजले गांजले जे रंजले गांजले जे त्यासी म्हणे जो आपुले आपुले त्यासी म्हणे जो त्यासी म्हणे जो आपुले आपुले रंजले गांजले जे रंजले गांजले गांजले
साधू तोची साधू तोची साधू तोची साधू ओळखावा 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 साधू साधू ओळखा ओळखावा तोची साधू तोची साधू तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा जाणावा देवते तेची जाणावा देवते तेची जाणावा जाणावा रंजले गांधले जे रंजले गांधले सबाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी ज्यासी आपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी रंजले गांधले जे रंजले गांधले जे तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती सांगू किती सांगू किती तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताच्या मूर्ती मूर्ती भगवंताच्या मूर्ती मूर्ती रंजले गांधले जे
तोचे साधू ओळखावा 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 तोचे साधू ओळखावा देव ते देशी जाणावा जाणावा देव ते देशी जाणावा देवते देशी जाणाव जाणाव रंगले गांधले जे रंगले गांधले जे रंगले गांधले जे रंगले गांधले रंगले गांधले रंगले गांधले नश्वरं सुखमनादरणीयं स्वान्तरं सुविमलं करणीयं रामनाम सततं स्मरणीयं तेन संस्कृतिजलं तरणीयं याज्ञवल्क्यमुनिं वन्दे सन्तज्ञानेश्वरं तथा आद्यकीर्तनकाराय नारदाय नमो नमः देवर्षि नारद महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाई नवनीत तैसे सज्जनांचे चित्त दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दास ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताच्या मूर्ती जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा सद्गुरुनाथ महाराज की अनेक वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांसारख्या अधिकारी संतान हे सांगून ठेवलाय की खरा साधू ओळखायचा कसा. खरा संत कोण, खरा साधू कोण, याचा मापदंड तुकाराम महाराजांनी अभंगाद्वारे आपल्या समोर ठेवला आहे. दूरदृष्टी असल्यामुळे कदाचित तुकाराम बुवांना हे ठाऊक असेल की पुढे जाऊन अशी परिस्थिती निर्माण होईल लोकांसमोर की खरा संत कुणाला म्हणावं, नेमका साधू कोण, कोणाचा सज्जन म्हणून गौरव करावा, अशी परिस्थिती निर्माण होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. मग त्यावेळेला मी सांगितलेलं हे परिमाण समाजाच्या कामात येऊ शकेल म्हणून तुकाराम बुवांनी हे साधं सोपं परिमाण सांगितलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जो रंजल्या गांजल्यांना आपलंसं करतो, समाजानं ज्यांना वाळीत टाकलाय, केवळ कुटुंबानच नाही समाजानं ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, अशांना जो माझा आहे म्हणून स्वीकारतो तो खरा सज्जन आहे, तो खरा साधू आहे. अरे हे तर विपरीतच काहीतरी सांगितलं तुकाराम बुवांनी. आजपर्यंत आम्ही समजत होतो भगवी वस्त्र परिधान केलेली असतील, 5-6 माळा असतील गळ्यामध्ये, गंध लावलेलं असेल मोठं, भस्माचे पट्टे फासले असतील, त्याचा संत म्हणून आम्ही गौरव करत होतो, आम्ही आपसुक मान झुकवत होतो.
पण हे तर सगळं काहीतरी वेगळंच सांगितलं महाराजांनी. मग ज्यानं गंध लावलाय त्याला म्हणू नये का साधू? ज्यानं भगवी कापड परिधान केली आहे त्याला म्हणू नये का साधू? भगवी वस्त्र परिधान करून किंवा संन्याशासारखं सोंग घेऊन कुणीही उत्तम दिसू शकेल. महाराजांनी दुसरा अभंग लिहिला. महाराज वर्णन करताना म्हणाले, संन्याशाचे सोंग संपादिता चांग, संन्याशाचे सोंग संपादिता चांग, संन्याशाचे सोंग संपादिता चांग. संन्याशाचे सोंग संपादिता चांग, संन्याशाचे सोंग संपादिता संन्याशाचे सोंग संपादिता चांग, संन्याशाचे सोंग संपादिता चांग. परी वैराग्याचे अंग, परी वैराग्याचे अंग आणि तान ये, परी वैराग्याचे अंग आणि तान ये, आणि तान ये, आणि तान ये, आणि तान आणि तान ये. संन्यासाचे सोंग संपादिता चांग, संन्यासाचे सोंग संपादिता. काढू पाहे जाता सूर्याचे ते चित्र, काढू पाहे जाता सूर्याचे ते चित्र, काढू पाहे जाता सूर्याचे ते चित्र. एकाच्या घरी म्हणले त्याच्या मुलाचा 5वा वाढदिवस होता. त्यानं आता कुठं वेगळा हॉल घेता, घराच्या गच्चीवरच वाढदिवस साजरा करू म्हणून ठरवलं. दुपारी जाऊन सगळी विद्युत व्यवस्था वगैरे बघून आला. व्यवस्थित आहे बघितलं सगळं. संध्याकाळी फोन करून बोलावलं सगळ्या आप्तांना. ते सगळे आले. आता नवीन पद्धतीप्रमाणे केक कापणार. तेवढ्यात वीज वितरण कंपनीनं चमत्कार दाखवला. वीज पुरवठा खंडित झाला. सगळे लावलेले दिवे हॅलोजन वगैरे बंद पडले. गोंधळ व्हायला लागला. तेवढ्या गोंधळात त्यानं बायकोला हाक मारली आणि बायकोला सांगितलं, अगं आता गेल्या दिवाळीला तुझ्या भावानं जो मोठा गालिचा दिलाय तो आण बघू जरा. ती म्हणाली, अहो विद्युत व्यवस्थेचं बघा काही, त्या गालिच्याचं काय येऊन पडलं, आता अंधारात कोणाला दाखवता येतो गालिचा. अगं तो घेऊन तरी ये म्हणले तू. ती धडपडत जाऊन तो गालिचा घेऊन आली. म्हणलं काय करायचं आता याचं? अगं याच्यावर सुंदर सूर्याचं चित्र काढलेलं आहे, इथं या मोठ्या भिंतीवर टांगून दे म्हणजे उजेड पडेल. ती म्हणाली, पडला तुमचा. काढू पाहे जाता सूर्याचे ते चित्र, काढू पाहे जाता सूर्याचे ते चित्र, काढू पाहे जाता सूर्याचे ते चित्र. प्रकाशाचे अंग आणि तान ये, प्रकाशाचे अंग आणि तान ये, प्रकाशाचे अंग आणि तान ये. संन्यासाचे सोंग संपादिता चांग, संन्यासाचे सोंग संपादिता चांग, संन्यासाचे सोंग संपादिता चांग, संपादिता चांग. सूर्याचं चित्र कितीही उत्तम चित्रकारानं कितीही उत्तम पद्धतीनं रेखाटलं असेल तरी त्यापासून जसा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे ह्या सगळ्या उपाधींनी संतत्व अंगी बाळगता येत नाही. संन्यासी होणं सोपी आहे. 200, 400, 500 रुपये खिशात असतील तर कोणी सहज संन्यासी म्हणून मिरवून घेऊ शकतो.
पण या सगळ्या उपाधी गरजेच्या आहेत का? संत वचन असं आहे, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो अथवा नसो. जो अंतरातून शुद्ध आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, मग त्याच्या गळ्यामध्ये माळ असली काय किंवा नसली काय त्यानं काही फरक पडत नाही. डझनभर माळा अंगावर घालायच्या आणि कोणी काही म्हटलं की त्याच्या अंगावर वास्कन धावून जायचं. त्या माळांना अर्थच उरत नाही काही. मग एखाद्या साधकाच्या गळ्यातली तुळशीची माळ खरी कुठली? तो समोरून येताना दिसला की बघणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये विलक्षण शांतता पसरली पाहिजे, विलक्षण समाधान त्याच्या अंतरंगातून त्याला वाटायला पाहिजे. ती खरी तुळशीची माळ आहे. तुमच्या चेहऱ्यावर झळकणारी शांतता आणि समाधानाचे भाव हीच गळ्यातली खरी तुळशीची माळ आहे. त्यानं टिळा लावलेला असो अथवा नसो काही गरज नाही. त्यानं अंगीकारलेला विरक्तपणा किंवा त्याची विरक्ती हेच त्याच्या कपाळीचं गंध आहे. आणि त्याच्या अंतःकरणात भगवंताविषयीचा असलेला भक्तिभाव म्हणजे त्याच्या हातातल्या झांजा आहेत, त्याच्या हातातले टाळ आहेत. सुंदर वर्णन आलेली आहेत. गळा माळ शोभे. कुठली माळ शोभिवंत आहे? आत्मरूप शांती. गळा माळ शोभे आत्मरूप शांती. गळा माळ आत्मरूप शांती. गळा माळ शोभे. गळा माळ शोभे. गळा माळ शोभे. आत्मरूप शांती. भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो. टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. भूक भाकरीची छाया झोपडीची. भूक भाकरीची छाया झोपडीची. निवाऱ्यास यावी उब गोधडीची. निवाऱ्यास यावी उब गोधडीची. माया मोह सारे उगाळून प्यालो. माया मोह सारे उगाळून प्यालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. एक तारी संगे एक रूप झालो. एक तारी संगे एक रूप झालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. ती अंतःकरणातून येणारी शांतता आणि समाधान ही खरी तुळशीची माळ आहे.
मग अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो अथवा नसो. म्हणून गाडगे बाबांची कीर्तन रंगलीत, कारण भक्तिभाव ठासून भरला होता कीर्तनामध्ये. बाकी सगळी उपकरणं होती का नव्हती हे ठाऊक नाही. जे उपकरणांवर जे अवलंबून आहे ते कधी कधी खरं नाही असंही म्हणायची वेळ येते. पंढरीनाथ महाराज की. इयत्ता 10वीच्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे की ज्यांची कार्यसिद्धी उपकरणांवर अवलंबून असते ते थोर लोक आहेत, ते संत आहेत, ते सज्जन आहेत. रथस्यैकं चक्रम भुजगयमितः सप्ततुरगः निरालंबो मार्गः चरण विकलः सारथिरपि रविर्यात्ते वान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रिया सिद्धी सत्वे भवति महतां न उपकरणे. सूर्याचं उदाहरण दिलं सुभाषितकारांनी. रथस्यैकं चक्रम, सूर्याचा जो रथ आहे, ज्या रथावर आरूढ होऊन सूर्यदेव येतात त्या रथाला एकच चाक आहे. रथस्यैकं चक्रम भुजग यमिता सप्ततुरगा. सापांनी नियंत्रित केलेले घोडे आहेत. निरालंबो मार्ग, कुठल्याही आधाराशिवाय असलेला मार्ग आहे त्याच्या परिक्रमेचा. चरण विकलः सारथी अपि, एवढ्यानं पुरे झालं नाही म्हणून त्याचा जो सारथी आहे अरुण, तो सुद्धा चरण विकल आहे, पांगळा आहे. रविर्यात्ते वान्तं प्रतिदिनम अपारस्य नभस, तरी सुद्धा सूर्य दररोज आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो. उपकरणांवर अवलंबून आहे का? नाही. मग जिथं लोकांचा समूह दिसला तिथं गाडगे महाराज जाऊन उभे राहायचे, तिथलेच 2 दगड उचलायचे, दे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला करत कीर्तनाला सुरुवात. कीर्तन झाल्यानंतर कुणी नमस्कार करायला आलं तर त्याच्याही पाठीवर खराटा आणायचे. लेका मी तुला आतापर्यंत हेच सांगितलं आणि पुन्हा मला नमस्कार करायला आला. अरे तुझ्यातच देव आहे, तुझ्यातला देव शोधून बघ ना, इतरत्र कुठेही तुला सापडणार नाही. नसे रावळी वा नसे मंदिर, कुठेच नाही. कुठे शोधीसी रामेश्वरान, कुठे शोधीसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. राष्ट्रसंतांनी तर अजून सोपं करून सांगितलं. भगवद्गीतेचं सगळं सार त्या 3 वाक्यांमध्ये सामावलेला आहे. यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयी पश्यति आणि वासुदेव सर्वमिती. संपलं. सद्गुरुनाथ महाराज की. जो सगळीकडे मला बघतो, माझ्यातच सगळं बघतो, तीच खरी भक्ती आहे. संपलं तिथेच. राष्ट्रसंतांनी अजून सगळीकडे भगवंताचं दर्शन, माणसा माणसातला देव ओळखला ज्यांनी ते संत झाले. राष्ट्रसंत म्हणाले, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो कर के, कहीं नहर बना नदियाँ गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. चीटी से भी अणु परमाणु बना, हर जीव जगत का रूप लिया, कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है. यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. टुकड़िया कहे कोई न और दिखा, बस मैं और तू सब एक ही है. बस मैं और तू सब एक ही है. हे ज्यांनी ओळखलं ते श्रेष्ठ पदाला पोहोचले, ते संत पदाला पोहोचले. म्हणून काशीवरून एवढ्या मेहनतीनं आणलेली गंगा रामेश्वरम पर्यंत नेण्यात संत एकनाथांनी धन्यता मानली नाही. त्यांना उन्हात तहानेनं तरफडणारं गाढव दिसलं, त्यांच्या अंतःकरणात विचार आला, हाच माझा महादेव आहे, त्यालाच पाणी पाजा.
अरे हा जलाभिषेक तिकडं रामेश्वरमवर जाऊन करण्यापेक्षा हा गरजू आहे, याला दिलं पाहिजे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. यात्रेचं पुण्य नाही मिळालं तरी चालेल, त्याची तहान भागवली, भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून उन्हामध्ये तरफडणारं महानाचं पोर एकनाथांनी हृदयाशी धरलं उचलून. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि अयम निज परो वेती गणना लघुचेत साम उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयांची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. पण आतापर्यंत आपण ज्या सगळ्या उपकरणांमध्ये, साधनांमध्ये, गोष्टींमध्ये अडकून बसलो होतो की हा खरा साधू आहे का, त्याच्यामुळेच गफलत झाली. अनेकांची म्हणजे किती लाखो अनुयायी आहेत, करोडो अनुयायी आहेत. मला उल्लेख कोणाचा करायचा नाही इथून, पण आपल्याला ठाऊक आहे कशी फसगत होते, काय होतं नेमकं. बरं, सगळं असंच दिसत होतं. या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा थोडासा परामर्श घेऊन जर सद्गुरू म्हणून शरण गेले असते, जर संत म्हणून शरण गेले असते, तर थांबवता आलं असतं स्वतःला. पंढरीनाथ महाराज की. ही सगळी परिमाणं लावून बघावी आणि तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. पृथ्वी तलावरचे हे चालते बोलते परमेश्वर आहेत. संतांच्या एकंदरीत सद्गुणांचं वर्णन, किती सद्गुण सांगावेत. सद्गुणांचा साठा संतांच्या जवळ आहेत. जे भगवंताचे जे काही अवतार झाले त्याच्यामध्ये भगवंताला प्रत्येक वेळी अवतार धारण करता येत नाही, म्हणून भगवंतानं अंश रूपानं अवतार धारण केला. ते सगळे संतावतार आहेत. जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली. डॉक्टर बाबा आमटे, प्रकाश आमटे, जेखा रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्यांची सेवा करता करता त्यांनाही दुर्धर व्याधींना सामोरं जावं लागलं, पण सेवेचं व्रत एकदा अंगीकारल्यानंतर टाकून दिलं नाही, सोडून दिलं नाही. अशा पद्धतीनं समाजाच्या अधिक जवळ जाऊन समाजाला एकसंध करण्याचा प्रयत्न करणारे जे आहेत ते संत आहेत. यांना संपत्तीचा मोह नाही, ऐहिक सुखामध्ये ते अडकत नाहीत. सगळं घरदार वाहून गेलं, तुमच्या माझ्यासारखा एखादा असता तर देवासमोर उभं राहून आपण जाब विचारला असता, हेच का माझ्या भक्तीचं फळ. सकाळी 9ला कीर्तन होतं तरी गेलो होतो ऐकायला, पंढरीनाथ हे फळ दिलंस. तुकाराम महाराज पांडुरंगासमोर उभे राहिले आणि पांडुरंगाला धन्यवाद दिले. बरं झालं हे सगळं घेऊन गेलास, माझी काही निवृत्ती झाली नसती त्याच्यातून, म्हणून बरं झालं हे घेऊन गेला. तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात वर्णन केलंय, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा. बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरे झाले देवा पाहिलं कर्कशा
बरे झाले देवा पाहिल कर्क. इतकी कर्कशा पत्नी दिली हेही छान झालं. तुझ्या भक्तीमध्ये किमपी खंड पडू नये याची तू स्वतःहून घेतलेली काळजी आहे ही. अजिबात खंड पडत नाहीत भक्तीत. मग आपण ज्या सुखाच्या पाठीमाग धावतोय ते खरं सुख नसून संतांनी जे सुख मानलं ते खरं सुख आहे. वर्णन करताना संतांनी लहान लहान अभंगांमधून अनेक गोष्टी सोप्या करून सांगितल्यात. सुखासाठी करीशी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. मग तू अवघाची एक रूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. अनेक जन्मापासूनचं जे दुःख तुला सतावत आहे त्या सगळ्या दुःखाची निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते सुख केवळ भगवंताच्या नामस्मरणात आणि भगवंताच्या चरणाशीच आहेत हे सांगितलं संतांनी समजावून. आजपर्यंत ज्या दुःखांना आम्ही कुरवाळत बसलो होतो ती सुख प्राप्त करण्याची संधी आहे हे संतांकडून शिकायला मिळालं. माझ्याकडं पैसा नाही, माझ्याकडं अमुक ही गोष्ट नाही, अमुक ती गोष्ट नाही. अरे ह्या सगळ्या गोष्टींपासून भगवंतानं स्वतः तुला निवृत्तता दिलेली आहे, निवृत्ती केली तुझी. आता तर तुला सोपा आहे अगदी भक्ती मार्ग. ह्या सगळ्या गोष्टीत अडकून जे बसतात त्यांना अधिक वेळ लागतो. तुझा मार्ग अगदी सोपा आहे. राजमार्ग भगवंतानं उपलब्ध करून दिलाय. त्याच्यामुळे दुःख करत बसू नकोस. या मार्गावर चालायला लाग. या मार्गाचा अंत शेवटी सुखानं होणार आहे हे लक्षात ठेव. मग त्या रंजल्या गांजल्यांना जवळ घेऊन संतांनी ही सगळी शिकवण दिली. म्हणून संत श्रेष्ठ ठरले. म्हणून संत श्रेष्ठ ठरले. भगवंताच्या समीप भगवंताशी एकरूप होण्याचा मार्ग संतांनी कथन केला. स्वतःच्या आचरणातून, स्वतःच्या वागण्यातून, स्वतःच्या बोलण्यातून. नामदेव महाराजांनी अभंग लिहिला. नामदेव महाराज म्हणतात, बोलू ऐसे बोल, बोल रे बोलू ऐसे बोल रे बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, बोल रे बोलू ऐसे बोल. जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोल बोलू ऐसे सर्वांगाचे आई, प्रेम सर्वांगाचे आई, प्रेम सर्वांगाचे आई. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे बोलू ऐसे बोल, बोल रे बोलू ऐसे. नाचू कीर्तनाचे रंगे नाचू, कीर्तनाचे रंगे नाचू, कीर्तनाचे रंगे नाचू, कीर्तनाचे रंगे नाचू, नाचू कीर्तनाचे रंगे नाचू, कीर्तनाचे रंगे नाचू.
जगी ध्यान काबू जगी परे हुनी परते घर परे हुनी परते घर ते थराऊ निरंतर ते थराऊ निरंतर सर्व सत्ता आली हात ओ सर्व सत्ता आली हात सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता नामयाचा खेचरदाता बोल बोलू ऐसे बोल रे बोलू ऐसे बोल बोलू ऐसे जेणे बोले जेणे बोले विठ्ठल डोले विठ्ठल डोले विठ्ठल सकल सद्गुणांनी युक्त अशी असलेली ही संत मंडळी आणि तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितल्याप्रमाणे ती सगळी कसोटी संतांना लावून बघावी. ज्यांचा संत म्हणून आपण गौरव करणार आहोत या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमध्ये ते बसणारे आहेत का याचा विचार करा. पाचही कडवे अगदी सहज समजण्यासारखे सोपे आहेत अगदी, की खरंच कुठल्या उपाधीच्या मागे आहेत ते का नाही आहे, संपत्तीचा मोह आहे का नाही आहे, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. बघा बरोबर आहे का परिमाण. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी ती मूर्ती चपखल बसणारी असेल तर मग त्यांचा संत म्हणून गौरव करायला हरकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सांगू किती तेच भगवंताच्या मूर्ती. मग भगवंत आणि ते यांच्यात काही अंतर नाही. पण ते पृथ्वी तलावरचे चालते बोलते परमेश्वरच आहेत. मग असे आपल्या आजूबाजूला असलेले पृथ्वी तलावरचे चालते बोलते देव कोण आहेत ते ओळखण्यासाठी तुकाराम महाराजांचा हा अभंग निश्चितच आपल्या कामी पडू शकतो. आणि म्हणून संतत्वाची खरी ओळख व्हावी याकरता हा अभंग सदैव स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज पूर्वरंग पद्याच्या ठिकाणी म्हणाले जे रंजले गांजले जे रंजले गांजले जे रंजले गांजले म्हणे जो आपुले आपुले त्यासी म्हणे जो आपुले आपुले रंजले
दासी म्हणे जो आपुले आपुले रंजले गांजले जे रंजले गांजले जे गांजले रंजले गांजले रंजले गांजले गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की कीर्तनाच्या नियमाप्रमाणे 2 मिनिटं भजन सगळ्यांची मोठ्याने टाळी आणि मोठ्याने गजर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी गोपाल कृष्ण भगवान की जय कुंडली कमरने हर श्री ज्ञानदेव समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज जय जय रघुवीर गोदा नदी तीरी पुण्यक्षेत्र जे गोदा नदी तीरी पुण्यक्षेत्र जे गोदा नदी तीरी पुण्यक्षेत्र जे नामाचे पैठण तेथीचा एकनाथ ब्राह्मण तेथीचा एकनाथ ब्राह्मण भवरोगावरी मात्रा देवी भवरोगावरी मात्रा देवी हरी जन्म मरण हो हरी जन्म मरण तयाचे सेवावे चरण तयाचे सेवावे चरण तयाचे सेवावे चरण प्रतिष्ठान हे नाम विख्यात जाचे
क्षेत्र त्या गौतमीचे तिथे राहिला टाकुनी जो अहंता नमस्कार माझा तया एकनाथा सद्गुरुनाथ महाराज की जय. पैठण म्हटलं की एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराज म्हटलं की पैठण असं समीकरणच एकंदरीत तयार झालेलं आहे. रंजल्या गांजल्यांना जो आपलंस करतो तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. यानुसार ज्यांची 2 वेळेला काय 1 वेळेला सुद्धा भोजनाची सोय नाही अशा लोकांकरता पैठणात राहणाऱ्या अशा जनतेसाठी नाथांनी आपल्या वाड्यावर अन्नछत्र उघडलं. नियम एकच होता, जो कोणी आला तो विमुख जाऊ नये, तो अन्न पाण्याशिवाय वाड्यातून जाऊ नये. आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे. आल्या अतिथा अन्न देणे नियम असा साधिला. ओ नियम असा साधिला म्हणती जन तपोनिधी हा भला. म्हणती म्हणती जन तपोनिधी हा भला. आल्या अतिथा अन्न देणे. नियम असा साधिला म्हणती जन तपोनिधी हा भला. म्हणती जन तपोनिधी हा भला. धन्य धन्य ती गोदावरी नदी, धन्य धन्य ती गोदावरी नदी, धन्य धन्य ती गोदावरी नदी. धन्य धन्य ती गोदावरी नदी. असे पुण्य पावन पावन, असे पुण्य पावन जियेचे काठी क्षेत्र पैठण. जियेचे काठी क्षेत्र पैठण, जियेचे काठी क्षेत्र पैठण. कुणी कुठल्याही वेळी जर दरवाजाशी आला तर त्याला अन्न पाण्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, हा एकमेव नियम. अन्नदानात परम दानम न भूतो न भविष्यती नात्र पात्र परीक्षा स्यात् न काल नियम क्वचित. नाथांच्या वाड्यावर रोज भोजनाची व्यवस्था आहे एवढं कळायचा अवकाश. हा म्हणता म्हणता गर्दी वाढायला लागली. बरं, भोजनाची वेळ माध्यान्ह समयाला पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य झाला की मग भोजनाच्या पंक्ती सुरू, अन्नछत्राला सुरुवात व्हायची. बरोबर सगळे पुरणपोळीचा नैवेद्य व्हायच्या वेळेलाच यायचे. सद्गुरुनाथ महाराज की गर्दी वाढायला लागली. रोजच्या रोज नवी सदस्य नोंदणी. लोकही विचार करायला लागले पैठणातले, कामधंदा करायचा कशा करता? 2 वेळेच्या पोटापाण्या करताच ना. मग ते जर आहे तो उपलब्ध आहे नाथांच्या वाड्यावर तर कशाला कामधंदा करायचा, कशाला त्रास करून घ्यायचा उगाच.
माध्यान्ह समयाला भोजनाला जायचं, रात्रीच्या वेळी पुन्हा भोजनाची सोय आहेच, तेव्हा जायचं. लोक वाढायला लागले, गर्दी वाढायला लागली, नाथांना तसे जास्त श्रम व्हायला लागले. धनधान्याची कमतरता अजिबात नव्हती नाथांकडे. संतांच्या यादीमध्ये सर्वार्थानं संपन्न संत म्हणून नाथांचं नाव घेतलं जात. अन्नधान्याला तोटा नव्हता, पण मुख्य प्रश्न होता पाण्याचा. पाणी जास्त लागायला लागलं. पण नाथ स्वतः कावड घेऊन दररोज गंगेवर जायचे आणि नाथांच्या वाड्यामध्ये जो हौद आहे आजही आहे, तो हौद पाण्यानं पूर्ण करायचं. असं म्हणतात की अन्नछत्र सुरू होण्याच्या पूर्वी तो हौद एकदा पाण्यानं पूर्ण भरला की त्यातलं पाणी 15-15 दिवस पुरायचं, जास्तच. पण 15 दिवस पाणी पुरवणारा तो हौद दिवसातून 3-3, 4-4 वेळा भरावा लागायला लागला. इतकं पाणी लागायला लागलं. पण नाथ कधीही कुणाला काही बोलले नाहीत. नाथांनी आपलं कार्य सुरू ठेवलं. जे कोणी आलेत, स्वतः सहकार्य केलं, त्यांना सहकार्य करू दिलं. जे आले नाहीत त्यांची तक्रार कोणाजवळ केली नाही, त्यांना काही बोल लावला नाही. नाथांचे हे होत असलेले, नाथांना होत असलेले हे श्रम पैठणातल्या कोणाला कळले का नाही कळले हे ठाऊक नाही. पण पांडुरंगाला, गोपालकृष्णाला मात्र लक्षात आलं की नाथांना फार श्रम होत आहेत, फार श्रम होत आहे. माथेसी गोडी जशी बालकाची, माथेसी गोडी जशी बालकाची, अन देवास प्रीती निज सेवकाची. संतुष्ट झाला बहुचक्र पाणी, संतुष्ट झाला बहुचक्र पाणी, नाथा गृही सेवुनी वाहू पाणी. गोपाल कृष्ण भगवान की. आणि भगवंतानं निश्चित केलं की नाथांच्या मदतीला गेलं पाहिजे. आपण सत्कार्य, सत्कार्याच्या फार मोठमोठ्या व्याख्या करतो. खरं सत्कार्य कुठलं हो? ज्या कार्यामध्ये स्वतः भगवंताला येऊन श्रमदान करायची इच्छा होते, ते खरं सत्कार्य. आईला जसं बरोबर कळतं, मुलाचा चेहरा बघितल्याबरोबर संध्याकाळी त्याची शाळा सुटायची वेळ झाली आणि तो ठरलेल्या रोजच्या वेळेत घरी परतला नाही तर हिच्या येरझाऱ्या सुरू होतात. अजून आला नाही, अजून आला नाही, अजून आला नाही. काय झालं असेल? कुठे अडकला असेल? कोणाशी बोलत थांबला असेल? पडला तर नाही, थांबला तर नाही, मित्राकडे तर गेला नाही. नाना विचार तिच्या मनात येऊन जातात. पण एकदा दुरून तो येताना दिसला की एकंदरीत त्याची चर्या बघून त्याने तो घरी येण्याच्या पूर्वी बघितल्याबरोबर लक्षात येतं, आज हा मारापिटी तरी करून आलाय मित्रांसोबत, नाही तर काल अभ्यास केला नाही म्हणून मास्तरनं याला झोडपला तरी आहे, नाही तर हा सायकल घेऊन कुठं कडमडला तरी आहे. पंढरीनाथ महाराज. आईला सांगावं लागत नाही, कळतं तिला. तसं भगवंतालाही कळलं नाथांना होणारे श्रम, आणि ते श्रम नाथांचे कमी करता यावे म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असलेला परमात्मा नाथांची मदत करायला म्हणून निघाला. आता नाथांची मदत करायला निघाला म्हटल्यानंतर नाथांचे श्रम वाटून घ्यायचे होते म्हणून निघाले होते ना. मग तिथं इथं त्यांना कोण काम करू देईल?
ओळखू यायला नको आपण, म्हणून वेश पालटला. कुठला वेश धारण केला? सकलातीची टोपी घातली. पूर्वीच्या काळात ब्राह्मण मंडळी घालायची तशी. कृष्ण आणि सुदाम्याच्या भेटीचं फार पूर्वीचं छायाचित्र जर कोणी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये सुदाम्यानं जी टोपी घातली आहे ती सकलातीची टोपी. पाणी भरण्याचं काम मुख्य होतं म्हणून कावड घेतली स्वतःची. हा, चरित्रकारांनी वर्णन करून ठेवलंय. सकलातीची टोपी डोईस घात, सकलातीची टोपी डोईस घात रे, सकलातीची टोपी डोईस घात, सकलातीची टोपी डोईस घात, डोईस घात. सकलातीची टोपी डोईस घात, सकलातीची टोपी डोईस घात. कावड घेतली, कावड घेतली, कावड घेतली, कावड 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 घेतली खांद्यावरी, सकलातीची टोपी डोईस घात, सकलातीची टोपी डोईस घात. सेवेसी निघे जग जीवन, भक्त सेवेसी निघे जग जीवन, भक्त सेवेसी निघे जग जीवन. भराया जीवन नाथ गृही, भराया जीवन नाथ गृही, सकलातीची टोपी सकलातीची टोपी डोईस घातली, सकलातीची टोपी डोईस घातली. वेश पालटला आणि निघताना रुक्मिणी मातेला सांगून निघाले की मी जरा जाऊन येतोय, एवढ्या वेळात जर माझा कोणी भक्त आला तर त्याला सांग आता यांचा पत्ता बदललाय काही दिवसांसाठी. सद्गुरुनाथ महाराज की. कुठं पाठवशील त्याला? गोदा नदी तीरी पुण्यक्षेत्रचे, गोदा नदी तीरी पुण्यक्षेत्रचे, नाम असे पैठण, नाम असे पैठण. तेथीचा एकनाथ ब्राह्मण, तेथीचा एकनाथ ब्राह्मण, तेथीचा एकनाथ ब्राह्मण. भगवंताला काही फार प्रवास करायचा नव्हता, मनामध्ये आणलं आणि भगवंत गोदावरी नदीच्या तीरावर प्रगट झाले. ऐसे स्वमनी आणून, ऐसे स्वमनी आणून श्री हरी मग पैठणास ते आले. गोदावरी नदीच्या तीरावर प्रगट झाले आणि तिथंच गाव जिथून सुरू होतं तिथं पारावर जी मंडळी आसनस्थ झाली होती, गप्पाष्टक चाललं होतं त्यांचं, चौकडी होती. त्या चौकडीला विशेषणही आहे, कीर्तन झाल्यावर सांगतो होतं पंढरीनाथ महाराज की. त्या चौकडी समोर जाऊन विचारलं, म्हणे काय हो तुमच्या गावात नाथ कुठं राहतात, एकनाथ कुठं राहतात? आता त्यांना का बरं चौकडी विशेषणासकट म्हणायचे ते यात लपलाय. सरळ सांगावं होय का नाही
त्याच्यातला एक म्हणाला, आमच्या गावामध्ये 17 एकनाथ आहेत, तुला कोणता पाहिजे? पंढरीनाथ महाराज. त्यानं सांगितलं, अहो ज्यांच्याकडं अन्नछत्र चालतं ते एकनाथ महाराज. असं कर, इथून सरळ जा, मग जरा वरच्या अंगाला जा, मग तिथून पुन्हा सरळ जा, मग जरा खालच्या अंगाला जा. असं करत करत असा काही पत्ता सांगितला का सगळ्या पैठणाला 4-5 फेऱ्या घालाव्या लागतील आणि मग नाथांचा वाडा सापडेल. भगवंत म्हणाले, ठीक आहे, बोलतो तुमच्याशी नंतर, आता इथंच आहे मुक्कामाला. पंढरीनाथ महाराज की. आता जातो, उशीर होतोय जरा. म्हणून भगवंत नाथांच्या वाड्यासमोर येऊन पोहोचले. दिंडी दरवाजाशी उभे राहिले आणि आवाज दिला, नाथ महाराज आहेत का घरात? नाथांची नेमकी देवपूजेसाठी देवघरामध्ये जाण्याची वेळ, ती लगबग चाललेली आहे. हातामध्ये सगळं पूजेचं साहित्य होतं आणि देवपूजेसाठी देवघरात जात असताना नाथांची नजर दिंडी दरवाजाकडे गेली आणि दिंडी दरवाजामध्ये ही बालमूर्ती कोणीतरी आलेली बघितली. नाथांनी देवपूजेचं साहित्य तिथेच ठेवलं. कारण धारणा प्रत्येक वेळी हीच असायची की कुणीही दिंडी दरवाजाशी येऊन उभा असेल तर नेहमी हाच विचार मनात यायचा की यांच्या रूपानं प्रत्यक्ष गोपालकृष्ण येऊन उभा आहे. त्याची परिणिती आज अशी झाली की खरोखर प्रत्यक्ष गोपालकृष्ण दिंडी दरवाजाशी येऊन उभा ठाकलाय. ते पूजेचं साहित्य तसंच ठेवलं खाली. ते देवपूजानंतर आधी याची चौकशी म्हणून दिंडी दरवाजाशी आले आणि एका दमात सगळी प्रश्नावली विचारली. कोण आहात आपण? कुठून आलात? नाव काय आपलं? कोणाला भेटायचं आहे? काय काम आहे? सगळं विचार. भगवंत म्हणाले, महाराज एकनाथ महाराज म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, ते आपणच का? होय म्हणले, याच देहाला एकनाथ म्हणतात. भगवंतानं नाथांच्या पायावर डोकं ठेवलं, शिरसाष्टांग नमस्कार केला. सद्गुरुनाथ महाराज. आपली कीर्ती फार दूरवर ऐकली आमच्या गावामध्ये आणि तेव्हापासून इच्छा होती की तुमचं दर्शन घेतलं पाहिजे, तुमच्या दर्शनाला आलं पाहिजे. तुझी कीर्ती ऐकून इथे आलो, तुझी कीर्ती ऐकून इथे आलो, तुझी कीर्ती ऐकून इथे आलो. साधू मूर्ती पाहून धन्य झालो, साधू मूर्ती पाहून धन्य झालो. तुझी कीर्ती पूर्वजन्मीचे हे सुकृत असे जाण, पूर्वजन्मीचे सुकृत असे जाण. तुझे सेवा निष्काम करीन पूर्ण पूर्ण, तुझी सेवा निष्काम करीन पूर्ण. तुझी कीर्ती ऐकून इथे आलो, तुझी कीर्ती ऐकून इथे आलो. साधू मूर्ती पाहून धन्य झालो, पाहून धन्य झालो, पाहून धन्य झालो. महाराज फार लांबवरून आलोय मी तुमच्या दर्शनासाठी. झालं दर्शन? या आता मला देवपूजेला जायचं आहे. का भोजन करून जाणार? भगवंत म्हणाले, आता कुठं आलोय, तिकडं सांगून आलो, बराच अवकाश लागेल, बराच अवधी लागेल आणि हे तर निघायची भाषा करतायत, आता करावं काय? भगवंतानं चटकन सांगितलं. म्हणले, महाराज मी फार लांबून आलोय, माझी 2 वेळच्या भोजनाची सोय नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ज्याची आहे, वृक्षाची ह्या पाने हाले ज्याची सत्ता, असा अधिकार ज्याचा आहे, ज्याच्या आज्ञेशिवाय
ज्याच्या विचारांशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हलू शकत नाही, असा परमात्मा दीनवाणा चेहरा करून नाथांसमोर उभा आहे आणि नाथांना सांगतोय, महाराज माझी 2 वेळच्या भोजनाची सोय नाही, ती आपल्या वाड्यावर होईल का, म्हणून आलो आहे. नाथ म्हणाले, असं होईल, काही काळजी करू नका, तुमच्या भोजनाचा प्रबंध मी करीन. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. आल्या अतिथा अन्न देणे नियम असा साधिला. हाच नियम की जो कोणी अतिथी येईल त्याला भोजनासाठी नाही म्हणायचं नाही, हा तर कायम भोजनासाठी इथं आलाय, अजिबात चिंता करू नका, तुमची भोजनाची सोय मी करीन. ती चिंता मिटली. महाराज पण मी नुसता राहणार नाही, नुसता खाणार नाही, मी जातीनं पाणके आहे, पाणी भरण्याचं काम उत्तम करू शकतो, माझ्याकडं स्वतःची कावड सुद्धा आहे. नाथांना एकदम लक्षात आलं, हो गड्या, हल्ली पाणी भरायला फार श्रम होतात. नाथ मनातल्या मनात म्हणाले, वा वा वा, अगदी देवासारखे आला. ठीक आहे, पाणी भरण्याच्या कामात तुझी मदत मला घेता येईल, पण मला एक सांग, असं करता येणार नाही, तुझी पूर्ण चौकशी केली पाहिजे आधी. विचारावं लागेल, तू कुठल्या गावचा आहेस, तुझ्या घरी कोण कोण आहे वगैरे विचारलं. काय हो तुमचं मूळ गाव कुठलं? आता आधार कार्ड आल्यामुळे ही झंझटच बंद झाली सगळी. आधार कार्ड नंबर द्या, 12 आकडे द्या, 12 प्रश्नांची उत्तरं सगळी त्यात दडलेली आहे. तुमचं गाव कुठलं? भगवंत म्हणाले, आता नेमकं कुठल्या गावाचं नाव सांगू? फार लांबचा प्रवास करून आलोय हो मी, नाही आठवत इतकं मला. मी आठवल्यावर सांगतो ना तुम्हाला, की आत्ताच सांगायला हवं? नाही नाही, काही हरकत नाही, नसेल सांगायचं तर असू देत. मला एक सांगा, तुमच्या आईचं नाव काय? भगवंत म्हणाले, मज उपजताची मेली माता, मला जन्म दिला आणि माझ्या आईचं निधन झालं. बरं, काही हरकत नाही, बरं वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या वडिलांचं नाव काय, ते कुठे असतात? भगवंत मनात म्हणाले, कोणी म्हणती नंदाचा, मनात म्हणतायत बरं, कोणी म्हणती वसुदेवाचा, पत्ता नाही बापाचा, माझा मीच स्वयंभू. काही बोलले नाहीत भगवंत, मनात हा विचार करतायत. बरं, काही हरकत नाही. नाथांना वाटलं कदाचित या जगात नसतील म्हणून काही बोलत नाही. काही हरकत नाही. मला एक सांगा, तुम्ही बहीण भावंड किती? म्हणले, मला एक थोरला भाऊ आहे आणि एक धाकटा भाऊ आहे. असं? ते थोरले भाऊ ते कुठं असतात, ते काय करतात? म्हणे, ते उत्तम चित्रकार आहेत, फार सुंदर चित्र काढतात. असं? आणखीन एक वैशिष्ट्य आहे, आजपर्यंत त्यांनी अनेक चित्र काढली आहेत, पण एकही चित्र दुसऱ्या चित्रासारखं नाही महाराज. केवळ चित्र काढत नाहीत वेगवेगळी, प्रत्येक चित्र जसं वेगळं तसं प्रत्येक चित्राचं नशीबही वेगळं. घटाघटाचे रूप आगळे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाला कळे, तुझ्या विना ते कोणाला कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. वेडा कुंभार तू वेडा कुंभार. त्याचं नाव आहे ब्रह्म, त्यानंतर मी, आणि माझ्यापेक्षा एक धाकटा आहे. ते काय करतात धाकटे बंधू? ते कुठं असतात? म्हणे, ते लहानपणी घर सोडून निघून गेले. पंढरीनाथ महाराज की जय.
वरिलासे तमो गुण त्याने, वरिलासे तमो गुण त्याने, कैलासी होऊन वासी. एवढीच ओळख त्यांची, अजून काही विशेष ओळख ते आहे ना. राष्ट्रसंतांनी सुंदर ओळख लिहिली आहे भगवान भोलानाथांची. भोळ्या गिरिजावराला, भोळ्या गिरिजावराला, ध्यारे प्रिय शंकराला, ध्यारे प्रिय शंकराला, ध्यारे प्रिय शंकराला. भोळ्या गिरिजावराला, भोळ्या गिरिजावराला, ध्यारे प्रिय शंकराला, शंकराला, ध्यारे प्रिय शंकराला. व्याघ्रासन आसन कटिबारी, व्याघ्रासन आसन कटिबारी, व्याघ्रासन आसन कटिबारी, सदा अखंडित राहे समाधी, अखंडित राहे समाधी. शोभे नीलकंठ जाला, शोभे नीलकंठ जाला, ध्यारे प्रिय शंकराला, ध्यारे प्रिय शंकराला, ध्यारे प्रिय शंकराला. मस्त सदा ध्यानी रत डोले, मस्त सदा, मस्त सदा ध्यानी रत डोले, वदनी राम नाम पद बोले, वदनी राम नाम पद बोले. तुकड्या वंदितो पदाला, तुकड्या वंदितो पदाला, ध्यारे प्रिय शंकराला, ध्यारे प्रिय शंकराला, ध्यारे प्रिय शंकराला, प्रिय शंकराला, प्रिय शंकराला. धाकटा आणि मी या दोघांमधला. म्हणलं तुझं नाव काय? माझं नाव श्रीखंड्या. असं भगवंतानं नावही मोठं विचारपूर्वक सांगितलं. श्री म्हणजे लक्ष्मी, तिच्या हृदयाचा खंड म्हणजे तुकडा, तो श्रीखंड्या. सद्गुरुनाथ महाराज की. बरं मला एक सांगा, तुमचा विवाह झालाय का? आता पायाखालची वाळू सरकायला लागली. काय सांगावं? हो म्हणावं का नाही म्हणावं? भगवंत बोलले काहीच नाहीत, फक्त नकारार्थी मांडो लावली. हा, हे उत्तम झालं. म्हणजे तुम्हाला राहायचंय तेवढे दिवस राहा, इथं नाही, पण तुम्ही इथून जायच्या आधी तुमचा विवाह करून पाठवेन. पंढरीनाथ महाराज की. भगवंत म्हणाले पण हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता दुसरा. नाही तर राहू दिलं नाही तर करायचं काय? त्यांची मदत करणं हा मुख्य हेतू, त्याच्याकरता आलो होतो आपण. बरं एक सांगा, वेतन काय घेणार? भगवंत मनात म्हणाले, अहो तुम्ही जे सत्कार्य करताय त्याचंच व्याज इतकं वाढतंय माझ्या डोक्यावर. नाही मुद्दल तर किमान व्याज तरी जावं म्हणून तर तुमची सेवा करायला इथं आलो, आणि तुम्ही अजून वेतन म्हणताय. काय करू वेतन घेऊन? मज न लगे सर्वथा वेतन, मज न लगे सर्वथा वेतन, उदरा पुरते देई अन्न,
वस्त्रे द्यावी जीर्ण जीर्ण सेवा करीन निशिदिनी वेतन वगैरे काय आहे ना तुम्ही जीर्ण म्हणून जी वस्त्र आता टाकून देणार आहात ती वस्त्र शरीर झाकण्याकरता द्या आणि थोडाफार शिळा पाता भाकर तुकडा पोट भरण्याकरता द्या बाकी दुसरं काही नको महागणे लई नाही मजला पोटा पुरते देई भाकर ताजी अथवा शिळी देई नाथा भुकेचे वेळी वस्त्रे नवी अथवा जुनी देई नाथा अंग भरोनी मागणे लई नाही मजला पोटा पुरते देई. ठीक आहे तुम्हाला वेतनही नको हो काही हरकत नाही. आता आग्रहानं सांगतो तुम्हाला जितके दिवस इथं राहायचंय तितके दिवस राहा सेवा करा पडेल ते काम करा जे काम करायची इच्छा असेल ते करा. पण जेव्हा इथून जायचा विचार होईल तेव्हा 1 महिना अगोदर मला तसं सांगायचं प्री इंटिमेशन बिफोर 1 मंथ. मग त्या महिन्याभरात मी काय करेन मी तुमच्यासाठी एखादी कुलशीलवान अशी वधू नेमस्त करेन आणि तुझा विवाह लावून देईल आणि मग तुमच्या दोघांची पाठवणी करेल. भगवंत म्हणाले होईल तेव्हा होईल आज हो म्हणान राहायला सुरुवात करा पुढचं पुढे बघू. म्हणून भगवंतानं प्रवेश केला नाथांच्या वाड्यामध्ये गिरिजाबाईंशी ओळख करून दिली. गिरिजाबाईंनी मस्तकावरून हात फिरवला प्रेमानं जवळ घेतलं आणि त्याला नाव विचारलं बाळा तुझं नाव काय. सांगितलं श्रीखंड या नाव. इथं राहा आमच्या हरीप्रमाणेच राहा त्याला जसं तसंच तुला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही कुठल्याही गोष्टीला अटकाव नाही पडेल ते काम करायचं इच्छा असेल तर करायचं नसेल तर नाही करायचं. हा दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. आईसाहेब फक्त मला एक वाईट खोड आहे. म्हणले कसली वाईट खोड. कधी कधी मला चोरून खायची लटक येते. सद्गुरुनाथ महाराज की जय. ते काही सुटत नाही. परब्रह्म निष्काम तो परब्रह्म निष्काम तो परब्रह्म निष्काम गवळिया वाग्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी चोरी नवनीत चोरी चोरी नवनीत. अरे बाळा काही हरकत नाही इथं कडी-कुलपात काहीच नाही. जेव्हा वाटेल तेव्हा जितकं वाटेल तितकं घ्यायला काही हरकत नाही. भगवंत राहायला लागले. भगवंताची दिनचर्या सांगतो थोडक्यात. नाथ जागृत होण्याच्या आधी आपलं आनिक आटपून घ्यावं भगवंतानं. नाथ जागृत कधी होतात त्याची वाट बघावी. ते जागृत झाले म्हणजे स्नानाकरता पाणी काढून द्यावं. ते स्नानाला गेले की ठेवणीतली कापडं काढून ठेवावीत आणि देवपूजेच्या तयारीला लागावं. आज आपल्याला नाथांनी जी फुलं वाहावीत असं वाटतंय अर्पण करावीत असं वाटतंय त्या रंगाची फुलं परडीमध्ये खोडून आणावीत बागेतून. काय प्रकार चालला होता बघा. त्या फुलांचे किती भाग्य थोर. जी नाथांच्या वाड्यामध्ये असलेल्या लतावेलींवर उमलली भगवंतानं स्वतःच्या हातानं खोडली नाथांच्या हातामध्ये दिली. नाथांनी पुन्हा भगवंताच्या चरणी अर्पण केली. काय पवित्र आयुष्य आहे. सगळ्याच फुलांचं आयुष्य असं असतं का हो. कवीनं फार सुंदर वर्णन केलंय. काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगणांच्या शिरी काही ठेवीत असे कुणी रसिकही स्वच्छंद मंदिरी काही जाऊनी बैसती प्रभुपदी पापापदा वारिते आणि एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते. पण या फुलांचं नशीब मात्र थोर.
ती फुलं खोडून आणावीत परडीमध्ये आणि मग गंध उगाळून ठेवावं. नाथराय यांचीच पूजा करायची आणि स्वतःच्याच पूजेकरता गंध उगाळून द्यायचे. मजा चालली आहे सगळी. सगळी देवपूजेची तयारी झाली की अन्नछत्राच्या तयारीला लागावं. सगळ्या पैठणातल्या जेवढ्या आलेले लोक आहेत तेवढ्या सगळ्या लोकांची जेवण होतपर्यंत सगळ्यांना अविरतपणे वाढण्याचं काम करावं. त्या सगळ्या पंक्ती उचलाव्यात, त्या उष्ट्या खरकट्या पत्रावळी वेचाव्यात. सगळी अन्नछत्रामधली भोजनाची व्यवस्था आटोपली की मग दुपारच्या पुराणाच्या तयारीला लागावं. बिछायात टाकण्यापासून सगळं ते पुराण श्रवण करावं. पुराण आटोपल्यानंतर ती सगळी बिछायात उचलून ठेवावी. मग पाणी भरायला जावं गोदावरी नदीच्या तीरावर. त्या गोदावरी नदीच्या तीरावर नाथांच्या वाड्यापासून भगवंताच्या ती कावड घेऊन इतक्या चक्रा झाल्या की मोरोपंत म्हणाले, भगवंताला रुक्मिणीचा विसर पडला, लक्ष्मीचा विसर पडला आणि त्या कावडीवरच भगवंताचं प्रेम जडलं. मोरोपंत म्हणाले, लक्ष्मी हुनी अधिकही आवडली माधवास कावडती. लक्ष्मी हुनी अधिकही आवडली माधवास कावडती. आवडती स्कंधावरी अंथेवियली हो पदीच नावडती. गोपाल कृष्ण भगवान की. आता लक्ष्मी मातांना आवडती झाली म्हणून पाद संवाहनाला पायाशी ठेवलं त्याला आणि ही आवडती म्हणून स्कंधावर हृदयाच्या जवळ धारण केली. पाणी भरण्याचं काम करावं. ते होत नाही तर संध्याकाळच्या भोजनाची सगळी व्यस्तता, पुन्हा ती सगळी कामं दुपारी झालेली पुन्हा, आणि सगळं आवरसावर करून नाथ जिथं आराम करायला येत आहेत त्यांच्याजवळ त्यांच्या पायाशी येऊन बसावं. त्यांच्या पावलांना तेल सोडून द्यावं. कास्याची वाटी घासून द्यावी नाथांच्या पावलांना. कधी कधी तर तिथंच नाथांच्या पायावर झोपी जावं. कधीतरी पहाटे नाथांना जाग आली, हालचाल झाल्यावर मग लक्षात यायचं, अरे श्रीखंड आता इथंच आहे. मग नाथ आपल्या बाजूला निजवून घ्यायचे भगवंताला. असा सगळा दिनक्रम चाललाय आणि भगवंताला अजिबात तिथून कुठं जायची इच्छा होत नाही आहे. भगवंताचा एक भक्तच त्याच्याकरता कारणीभूत ठरला, ज्या भक्तामुळे भगवंताला तिथूनही जावं लागलं. मद्रास प्रांतामध्ये असलेला मदन महाराज नावाचा भगवान गोपालकृष्णांचा भक्त, भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून त्यानं तपश्चर्या केली, तप केलं आणि 12 वर्ष त्याची उपासना झाल्यानंतर मग भगवंताला त्याला दर्शन देण्यासाठी म्हणून भगवंतही स्वतः व्याकुळ व्हायला लागले. तो भगवंतानं त्या मदन महाराजाला हा दृष्टांत दिला. पैठण क्षेत्री एकनाथ ब्राह्मण. पैठण क्षेत्री एकनाथ ब्राह्मण. तयाचे घरचा सेवक जाण. श्रीखंड्या ऐसे नामाभिधान. धरोनिया राहिलो तो मी प्रत्यक्ष गोपाल कृष्ण. स्वप्नी सांगितली निज खूण. तो मदन महाराज मजल दर मजल करीत करीत निघाला. पैठणामध्ये येऊन पोहोचला. नाथ महाराजांच्या वाड्याजवळ येऊन त्यानं नाथांना हाक दिली. नाथ येऊन उभे राहिले. भगवंतानं सांगितलं होतं की नाथांच्या घरचा सेवक म्हणून मी काम करतोय. काही एक विचार केला नाही. नाथांच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं. भगवंत सुद्धा 12 वर्ष झाले ज्याची सेवा करतायत. भगवंताचं दर्शन कशाला घ्यायचं? या महात्म्याचं दर्शन झालं. भगवंताच्या दर्शनापेक्षा हे श्रेष्ठ आहे. भगवंतही ज्याच्या पावलांची सेवा करायला आला, त्या मदन महाराजाला आलेलं पाहिलं आणि भगवंताला लक्षात आलं. तदा म्हणत श्री हरी कुठून पातला ब्राह्मण. आहा प्रगट व्हावया मजसी जाहला कारण. देवपूजेच्या तयारी करता देवघरात जातोय असं भासवलं. भगवंत देवघरामध्ये आले आणि देवघरातली जी कृष्णमूर्ती होती त्या कृष्णमूर्तीमध्ये विलीन झाले.
त्या मदन महाराजांना विचारलं येण्याचं कारण. त्या मदन महाराजांनी नाथांना सांगितलं, म्हणलं तुमच्या घरचा तो नोकर कुठे आहे श्रीखंड्या, त्याला बोलवा आधी. नाथांनी श्रीखंड्या श्रीखंड्या करत सगळा वाडा पालथा घातला, पण आजपर्यंत एका हाकेनंतर जो समोर येऊन उभा राहायचा तो श्रीखंड्या कुठेही दिसत नाही. हे बघितलं, त्या मदन महाराजाकडे येऊन नाथ विचारायला लागले, आपण कोण आहात? मी नाही ओळखलं आपल्याला, आपण कोण आहात सांगा, किंवा तो श्रीखंड्या कोण आहे त्याची तरी ओळख द्या. नाथ महाराज देवघरामध्ये आले आणि त्या कृष्णाच्या मूर्तीसमोर उभं राहून कृष्णाची प्रार्थना करायला लागले. भगवान गोपाल कृष्ण प्रगट झाले आणि दोघांनाही अभय दिलं. या मदन महाराजांना त्यांनी निजामपूर गावाची वतनदारी देऊन इथंच ठेवून घेतलं. त्याच मदन महाराजांच्या घराण्यामध्ये पुढे जाऊन महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार मुरलीधर बुवा निजामपूरकर जन्माला आलेत. ते मदन महाराजांच्या वंशातले, आणि 12 वर्ष उपासना केली म्हणून पुढे जाऊन यांना उपासनी म्हणून लोक ओळखायला लागले. म्हणजे निजामपूरकर आणि उपासना केली म्हणून उपासनी अशा नावाने ते सुप्रसिद्ध झाले. रंजल्या गांजल्याची सेवा करण्याचं फळ किती श्रेष्ठ मिळू शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे नाथांचं चरित्र आहे. ज्यांची 1 वेळच्या भोजनाची 2 वेळच्या भोजनाची सोय नाही, त्यांच्या भोजनाची सोय केली. प्रत्यक्ष परमात्मा 12 वर्ष येऊन नाथांची सेवा करून गेला. जनसेवेतच विठ्ठल असो तो वाणी असे संतांची, आणि प्रसंगी देवही अवतरला असे सेवा करण्या त्यांची. हे एक परिमाण. अशी बाकीची सगळी परिमाणं संतत्वाची ओळख पटवून द्यायला पुरेशी आहेत. म्हणून पूर्वरंगाच्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणाले, तर लगेच कीर्तन आहे त्याच्यामुळे भैरवी म्हणत नाही. जे कारंजले गांजले, जे कारंजले त्यासी म्हणे जो आपुले, आपुले त्यासी म्हणे जो आपुले, आपुले रंजले गांजले, रंजले रंजले गंजले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय रघुवीर समर्थ. संत सद्गुरु ताई महाराज की, अंबाई कबीरा माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, सब संतन की जय. काल आमच्या अवंतिका ताईंनी आम्हाला द्वारिकेची यात्रा घडवली. आज या बुवांनी आम्हाला पैठणची यात्रा घडवली. सुजन हो, जयाचे कुळी भानु आराधिला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती राहोनी तारी समजता, नमस्कार माझा तया एकनाथा. काय नाथांचा अधिकार असेल. कधी कधी हरि के अधिक हरि के दास. वेदाधिका ते कळल्या न दिला, घेई शिरी तो प्रभू घागरीला. धूतो धुणी लावित शेण कंदा, त्या विठ्ठलाचे पद रेणू वंदा. बुवा, आपण खूप छान कथा केली. आम्हाला भक्तिरसामध्ये अगदी न्हावून काढलं. मी आभार मानणार नाही, पण कृतज्ञता व्यक्त करेन. खूप खूप छान कथा झाली. सर्वजण त्यांच्या कीर्तनानं आपण वेगळ्या विश्वात गेलेलो आहोत. आम्ही कीर्तन विश्वात कीर्तन करतो, पण भाविक हो, आज आम्हाला भक्ती रसामध्ये बुवांनी न्हावून काढलं. एका वेगळ्या विश्वात, आनंद विश्वामध्ये घेऊन गेले बुवा. एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. मी श्री गोपाल कृष्ण मंदिराच्या विश्वस्तांना विनंती करतो की भगवंताचा, संत सद्गुरू ताई महाराजांचा प्रसाद बुवांना द्यावा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.
यत्सत्येन जगत्सत्यं यत्प्रकाशेन भाति तत् यदानंदेन नंदन्ति तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। संत सद्गुरु ताई महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। बुवा एकच बोलतो, कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव वेगळं होतं, पण आज गोपाल कृष्णाच्या लिस्टमध्ये आणि संत सद्गुरू ताई महाराजांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव होतं बुवा। आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात याबद्दल खूप खूप मनापासून आभार। असाच लोभ आमच्यावरती राहू द्या, पुन्हा पुन्हा या। आणि विदर्भातल्या लोकांचं एक महावाक्य आहे की नाही, मी पुन्हा येईन। सुजन हो, ते खरं करून दाखवा। श्रीराम समर्थ। हो, म्हणूनच फक्त आता नागपूरचं म्हणत नाही, मी अमरावतीत राहतोय ना।